विकेट गेली, दोनच बॉल झाले ना, दोनच बॉल झाले ना, चौका मिळतो ना, ते काय सांगतायत, दोनच बॉल झाले. नाही एकेरी धाव बॉल असतो म्हणून बोलतो. नाही, एकही धाव नाही असं बोललो यार. असं बोलतो त्यानं काय वाढला कॉन्फिडन्स झाला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ऋषभच्या माध्यमातून चांगला फेकण्यामध्ये आला होता, परंतु चौकाच्या दिशेने ही वाटचाल झालेला चेंडू नक्की जी जी लाईन दाखली होती ती मात्र पार करण्यामध्ये यश आलं आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार लगावून नक्कीच फलंदाज सुबोधने सुद्धा दाखवलं होतं की मोठे फटके मारणार, नक्कीच ज्ञानेश्वर माऊली हा संघ सुद्धा कुठेतरी मोठी धावसंख्या रचणार हे मात्र समीकरण पाहायला मिळालं. परंतु त्या पुढच्या चेंडूवरती विकेट घेऊन ऋषभने मात्र दाखवून दिलं की माझी सुद्धा गोलंदाजीमध्ये तितकीच ताकद आहे आणि नक्कीच ह्या युद्धामध्ये आपण जर पाहिलं तर ऋषभ मात्र यशस्वी ठरला. आता मात्र तिसरा चेंडू ऋषभचा पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज यशसाठी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं, ज्या ठिकाणी विकेट आल्यानंतर थोडंसं सावकाश पद्धतीचा खेळ, स्लो पद्धतीचा खेळ झालेला पाहायला मिळतोय. आता मात्र दबाव आणि दडपण कुमार आणि यशवरती असेल, कारण भला मोठा सुबोध नावाचा खेळाडू आता मात्र कमी धावसंख्येवरती माघारी परतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आधीच्या सामन्यामध्ये जवळपास 77 धावांची मजल मारलेला संघ आता मात्र प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि चांगली अशी गोलंदाजी करण्यामार्गस्थ असलेला ऋषभ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. पंचांकडे मात्र फलंदाजाने अपील मागितली. पंच मात्र दर्शवतो की हा चेंडू खेळण्याच्या मात्र मर्यादेमध्ये होता, या चेंडूमध्ये कोणताही निर्णय देणार नाही, हा चेंडू निर्धाव जाईल. नक्कीच पंचांची आपण भूमिका बघितली ना, ज्या ज्यावेळी गोलंदाजी चांगली काम करतात तेव्हा त्याच्यावरती चांगला निर्णय सुद्धा देतात. ज्यावेळी गचाळ कामगिरी करण्यात येते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅटवरती चेंडू आला आणि नक्कीच आजच्या दिवसातील त्यापेक्षाही बलाढ्य चेंडू आणि नक्कीच चेंडू सीमारेषा बाहेर येईल. 6 धावा मिळतील, षटकार. नक्कीच मोठे फटके मारणं गरजेचं असेल आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर कुमार वैयक्तिक पाहायला गेलं तर 12 धावांवरती 2 षटकांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा या पहिल्या षटकात आलेल्या पाहायला मिळतात. 5 षटकांच्या या खेळामध्ये हे दुसरे षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल आणि आता मात्र विश्वेश पाटील गोलंदाजीसाठी आलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा विश्वेशच्या पहिल्या चेंडूवरती त्याच पद्धतीने जोरदार प्रहार केलाय मिडवेजच्या डोक्यावरनं. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळेल, पंचांचा इशारा येतोय, षटकार.
लागतोय आणि ह्या चेंडूवरती एक धावेमध्ये संपुष्टात आणायला लागते आणि ह्या एक धावेवरती हा चेंडू संपुष्टात आलाय आणि 3 चेंडूंचे सांगतानंतर अजून एक धावसंख्या मैदानामध्ये वाढते. धावसंख्या झाली ती 24 धावा. चला प्लीज वेळ जास्त घालवायचं नाहीये गोलंदाज. या 3 चेंडूची संगत आपण झालेली पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आला आहे, पण त्याच्या पुढची गोलंदाजी पाहिली तर अप्रतिम पद्धतीची एक चांगली निर्णायक पद्धतीची पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिले तर उर्वरित 3 चेंडू फक्त 3 धावा आल्यात. एकूण ह्या 4 चेंडूमध्ये 7 धावा आले हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच ह्यालाच तर म्हणतात तर कमबॅकवाली गोलंदाजी आणि ती मात्र विश्वेश पाटीलच्या माध्यमातून आज मात्र या सासवण्याच्या मैदानामध्ये या मोठ्या चषकामध्ये या मोठ्या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू पाहायचा एक फलंदाज तयार असेल, गोलंदाज तयार असेल, मोठे फटके मारण्यासाठी निश्चित असेल. पाहायचे 5व्या चेंडूवरती सुद्धा काय घडलंय. चेंडू नो घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून आणि स्पर्धेच्या नियमानुसार नो चेंडू म्हणजे फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि नक्की ती संधी खेळण्यासाठी स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल कुर्माल, ज्यांनी आधीच्या चेंडूंवरती 2 षटकार मारून आपल्या बॅटमध्ये ताकद दाखवून दिली, आपल्या मनगटातली ताकद दाखवून दिले, आपल्या खेळावरची एक जिद्द दाखवून दिले. आता मात्र ही संधी असेल, ही फ्री हिटचा चेंडू असेल, हा आपल्यासाठी चेंडू असेल आणि ह्या चेंडूवरती काय घडेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे चपळ तितकाच गोलंदाजाला सुद्धा आपलं म्हणणं गरजेचं असेल, कारण चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत त्याच्या माध्यमातून पार झाले. चुकी झाले, परंतु चुकीचा मोबदला आपल्याला पुढच्या प्रतिस्पर्धी संघाला द्यायचा नाही हे अंतिम सत्य हे मात्र गोलंदाजांना पाहायला मिळते. पाहता पाहता जर पाहिलं तर 5 चेंडू इथं समाप्त झालेत आणि या 5 चेंडूवरती मैदानामध्ये फक्त एक षटकार आलाय. कुमारला सुद्धा आता रोखून धरण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी ठरलाय. गोलंदाज विश्वेश हा अंतिम चेंडू असेल, एक निर्णायक चेंडू षटक नंबर 2 मधला. थोडंसं कुठेतरी दबाव दड पण गोलंदाजावरती सुद्धा पाहायला मिळते, कारण ज्या वेळी मैदानामध्ये निर्धाव गेल्यानंतर मोठा फटका मारण्यासाठी सज्ज झालेला फलंदाज कुठल्या फटक्यासाठी कुठल्या चेंडूची वाट बघत असेल हे मात्र विश्वेशला माहिती असेल. त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे ह्याचं उत्तम उदाहरण देणं गरजेचं असेल. पाहिलं तर नक्कीच मोठा फटका आलाय, परंतु 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑफच्या डोक्यावरना येईल षटकार. संधी होती. आता मात्र थोडंसं चपळ पद्धतीने ऋषभ चेंडूवरती आला होता. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि एका धावेवरती नक्कीच समाधान मांडण्याचं लक्षण आपण या ठिकाणी पाहायला मिळालं. कुठेतरी चूक आपल्या माध्यमातून होणं गरजेचं नसेल. आपले दोन्हीही खेळाडू चांगले खेळतात हे प्रतिस्पर्धी खेळाडूंना माहिती असेल. कुठेतरी ह्या ठिकाणी चुकीचा फायदा होणं, कुठेतरी चुकीचा फायदा उठवणं कुठेतरी गरजेचं असेल. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करणारा शुभम मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतं. या ठिकाणी वाऱ्याचा वेध घेऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि धावा मिळतील 6, येईल षटकार.
माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट राहणं गरजेचं आहे आणि ही मात्र जबाबदारी आता मात्र दोन्ही सासवणे संघांचे खेळाडू किंवा जे प्लेइंग इलेव्हनमध्ये जे मार्गस्थ आहेत खेळाडू नक्की चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. आणि त्या जीवावरती आपण जर पाहिलं ज्या ठिकाणी चौकार गेला असेल ते एकच धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धावेरीने आता मात्र त्याच्या पुढील चेंडू हा निर्धाव सुद्धा गेलेला पाहायला मिळतोय. पाहता पाहता जर 5 चेंडूंचा ह्या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. शुभमचं खरंच कौतुक करावं लागेल. एक षटकार नक्कीच आलाय परंतु बाकीच्या चेंडूंचा आपण विचार जर केला तर अप्रतिम प्रकारची गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम चेंडू निर्णायक चेंडू षटक नंबर 3 मधला चेंडूवरती मात्र मोठा फटका येणं गरजेचं होतं हे ओळखलं आणि त्या पुढच्या चेंडूवरती षटकार पंचांचा इशारा येतोय. 6 धावा तीच आहे. चा चेंडू झेल होणं गरजेचं असेल परंतु ह्या ठिकाणी मिस झालंय. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न घेणार का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना नक्कीच ह्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू माघारी. डीजे आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये कुठेतरी गोलंदाज नक्कीच चांगला प्रयत्न करतोय. कुठेतरी चांगल्या प्रयत्नांचा त्याला क्षेत्ररक्षकांना पाठबळ मिळत नसेल. काहीतरी समीकरण ह्या ठिकाणी पाहायला मिळते. चिडचिड ह्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु नक्कीच समोरचा खेळाडू जितका किंवा संघ जितका बलाढ्य असेल ना त्यांच्या विरोधामध्ये खेळताना मनामध्ये समीकरणं चालू असतात. नक्कीच मोठा फटका येईल, मोठा चौकार येईल किंवा त्यानंतर माझ्या माध्यमातून जर निर्धाव चेंडू पडले तर धावसंख्या रोखण्यामध्ये मदत पडेल. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत ऋषभने केले. 4 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत
3 धावा दिलेल्या पाहायला मिळतात. हा मात्र चेंडू नंबर 5वा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा पाहायला मिळाला, अफलातून पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला समजला सुद्धा नसेल आणि नक्कीच ही कामगिरी या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा पाहायला मिळेल का, कारण चेंडू नंबर पार मार्गस्थ झाला. निर्धाव चेंडू झाले. धावसंख्या आपण पाहिली तर 46 आणि पाहायला गेलं तर 6वा चेंडू सुद्धा त्याच प्रकारचा सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव गेला. चौथ्या चेंडू ती सांगता झाली आणि चौथ्या चेंडू सांगताना धावसंख्या झाली मैदानात 46 धावा. 46 धावांचं लक्ष आतापर्यंत मारण्यामध्ये यश आलंय. उर्वरित 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, कितीपर्यंत मजल मारेल आणि किती धावांचं लक्ष टायगर लेन सासवणी संघासमोर ठेवण्यासाठी आपल्याला तयार असेल, हा संघ आपल्याला पाहायचा आहे. उर्वरित 6 चेंडू. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय. 46 धावा. प्रशांत. यश आणि अंश ही जोडी मैदानामध्ये आता खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच नॉन स्ट्राईकवरती आपण जर पाहिला तर भला मोठा खेळाडू. 46 धावा. रनआउट झाला तर एक घेतली का दोन घेतल्या? दोन ना, बरोबर. 47 धावा. एकूण ह्या जर षटकात आपण बघितल्या तर ऋषभच्या जवळपास 4 धावा आलेल्या पाहायला मिळतात आणि हे अंतिम षटक नंबर 5 मैदानामध्ये मार्गस्थ असताना हा मात्र चांगला चेंडू होता. ज्या प्रकारे कर्णधारांनी जबाबदारी दिली होती त्यामध्ये यशस्वी होणं गरजेचं होतं. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि रन बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये ह्या दोन्हीही धावा पूर्ण झालेल्या आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतात. नक्की कोणतेही चेंडू निर्धाव जाणार नाही हे मात्र लक्ष वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. त्या प्रयत्नांना दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. येन सुद्धा चांगली कामगिरी पार करताना पाहायला मिळतोय. नक्की सनीकडे ताकद आहे. सनी मोठे फटके मारू शकतोय. सनी सुद्धा मोठे फटके मारू शकतो, पण त्याचा साथी फलंदाज अंशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत आहेत. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. पुन्हा तशाच प्रकारचं समीकरण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर तिसरी धाव घेत असताना 3 धावा पूर्ण झालेल्या आपण या ठिकाणी पाहायला मिळतो. खरंच रनिंग बिटवीन द विकेट स्वरूपामध्ये चांगलं दोन्ही खेळाडूंचं खरंच कौतुक करावं लागेल. आणि ह्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ह्या चेंडूवरती 3 धावा पूर्णपणे धावण्यामध्ये यशस्वी झाले. दोन्ही खेळाडू सनी आणि अंशच्या माध्यमातून आपण पाहिलेत. 2 चेंडूवरती ज्या ठिकाणी यश आणि अंशने नक्कीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पार पडताना पाहायला मिळालं. प्रशांतचं खरंच कौतुक करावं लागेल. प्रशांतने आतापर्यंत केलेली गोलंदाजी कौशल्य असेल, चांगले मोठे फटके मारण्यासाठी अजून धरून ठेवलेले फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. यशने मात्र स्ट्राईक घेतल्यानंतर इरादे स्पष्ट केले असतील की एखादा चेंडूची आपण वाट पाहिली असेल, मोठे फटके मारण्यासाठी वाट पाहत असेल. या ठिकाणी मात्र जोरदार अपील झाली. पंचांनी मात्र ह्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच कुठेतरी ना समीकरण सामन्याचं प्रत्येक वेळी चेंज होत जाते. प्रत्येक वेळी गोलंदाजच्या एका माध्यमातून आपण जर पाहिलं तर सामना झुकतो, तर कधी फलंदाजीच्या माध्यमातून सामना झुकताना पाहिलं तर 53 धावा आता मैदानामध्ये झाल्यात. उर्वरित चेंडूमध्ये किती धावांचं मजल मारलं आत्ता मात्र कोणताही चेंडू मोठे फटके मारण्यासाठी सज्ज मात्र झालेला नाही आहे. नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होते, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होते ना या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ही गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडूची सांगता झाली आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहिलं तर फक्त 8 धावा मैदानामध्ये दिलेला गोलंदाज. उर्वरित 2 चेंडू प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे आहेत. चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. मात्र या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. मात्र पाहायचं या चेंडूवरती किती धावा मिळतील आणि नक्कीच चेंडू धावसंख्येमध्ये 6 ने वाढेल. धावसंख्या
त्यांनी आपलं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. 61 धावा आतापर्यंत मैदानामध्ये लागला. हा अंतिम चेंडू आहे मैदानामध्ये, ज्याची वाट यश पाहत होता, त्या चेंडूची वाट पाहत होता. आता मात्र यश तो चेंडू 5व्या वरती षटकार मारून दर्शवला. हा चेंडू नंबर 6 असेल. यावरती सुद्धा फुलटॉसचा चेंडू, मोठा फटका, सीमारेषेपासून बराचसा लांब चेंडू गेलाय. षटकारासाठी ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील. शाह येईल बॅक टू बॅक दुसरा. एक मोठं कामगिरी पार पाडायची आहे, ते म्हणजे टायगर लेन सासवणे संघाला. जशी आपण जर पाहायला गेलं तर संघाकडे, दोन्ही संघाकडे बलाढ्य गोलंदाज आहेत, बलाढ्य फलंदाज आहेत. नक्कीच त्या जीवावरती आपण जर पाहिलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या रचण्यामध्ये यश आलंय आणि 68 धावांचं लक्ष हे मात्र आपण पाहिलं तर टायगर लेन संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच मोठा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. हे सामना सुरू होण्यापूर्वीच आपण जाणलं होतं. आता मात्र भले मोठे खेळाडू म्हणजे ऋषभ असेल, विश्वेश असेल, प्रशांत असेल, सुशांत असेल, या भल्या मोठ्या खेळाडूंवरती ही जबाबदारी असेल की मोठे मोठे फटके मारून सामना लवकरात लवकर संपवायचा, पॉवर प्लेच्या 2 षटकांचा उपयोग करायचा आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 68 धावांचं टीव्ही विन आहे, ते मात्र नक्कीच आपल्याला पार करायचं आहे. पाहायचं आहे काय घडेल काय बिघडेल. नक्कीच मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक श्वेश भुरे यांच्याकडे. धन्यवाद. काल पण घेतले. काल 2 घेतल्यात ना साई, 2 घेतल्यास ना काल. आज 3, आजची तिसरी. आणखीन एक प्रेक्षक आपण पाहतोय, तिसरी लगातार कॅच घेत असताना पाहायला मिळालाय. साई गुरव या प्रेक्षकाचं नाव आहे. गावदेवी रांजणपाडा या संघाचा तो खेळाडू आहे, बरोबर ना साई? ओके. पहिली त्यांच्यासोबत जिंकली ती आणि दुसरी मॅच जिंकली माहिती. किती पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 67 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 68 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. आता या 68 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का, हा प्रश्नचिन्ह नक्की उभा राहिलाय. कारण बॅटिंग करणाऱ्या संघाने या अगोदर आपण जर पाहिलं तर त्यामध्ये जास्त आपण 10 धावा जोड्या म्हणजे 78 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना. तर आता चेसिंग करत असताना 68 धावा बनवायच्यात. या 68 धावा बनवल्या जातील का, हा सुद्धा प्रश्न चिन्ह. त्याच वेळेला या प्रश्नाचं उत्तर येणार या 5 षटकांमध्ये नक्की भेटेल. आणखीन एक मॅच यानंतर खेळवली जाणार आहे. यशवंत बॉल त्या मैदानावरती. तीस बॉल आणि विजयासाठी 68 धावसंख्येचं लक्ष आहे. फायटिंग टोटल तर म्हणता येणार नाही, परंतु चांगली धावसंख्या म्हणजे फायटिंग टोटल पेक्षाही चांगली धावसंख्या इथे 5 षटकांमध्ये उभारली आहे.
68 धाबा 5 षटकांमध्ये बनवायच्या सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. टायगर लेन सासवडे संघासाठी ज्या जोडीने अनेक वेळा अनेक मैदानांवरती चांगला खेळ केला, ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर चांगला खेळ करत असताना ते खेळाडू प्रत्येक लीग स्टेजमध्ये त्यांचा समावेश असतो. त्याच वेळेला आपल्या ग्रामीण संघासाठी त्याने मात्र आपण पाहिलं तर चांगलं काम केलंय. मग गतवर्षीच म्हणजे मागच्या वर्षी झालेली आपण म्हणूया खारेपाट चॅम्पियन ट्रॉफी, या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्याने चांगला खेळ दाखवला होता असं विश्वेश पाटील याला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती तर नॉन स्ट्राईक एंडवरती ऋषभ शिल्डनकर ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी मालिकावीराचा मान ज्याने पटकावला होता असा कुमार नाकवा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हे बॅटल अगदी इंटरेस्टेड असेल, कारण दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे कच्चे पक्के दुवे माहीत आहेत. त्यामुळे आता कुमार नाकवा विरुद्ध विश्वेश पाटील असा सामना मैदानावरती रंगलाय, यात तेळ मात्र शंका नाही. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज घेत असताना घोषित क्षेत्रात हा बॉल ट्रॅव्हल करतोय. सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने ही धावसंख्या धावफलकावरती भर मात्र टाकून चालली आहे. एक धाव धावफलकावरती लागली. विश्वेशच्या बॅटमधून येणारी सिंगल धावफलकावरती एक धाव. बॅटिंग करत असताना अकाउंट मात्र इकडे स्वतःचा आणि आपल्या संघाचं ओपन केलं. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना मैदानावरती रंगला, कारण कुमार नाकवाकडे सुद्धा चांगला गेम आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना विश्वेश पाटीलकडे सुद्धा चांगला खेळ आहे, परंतु त्याच्यासाठी टाकलेला हा बॉल योग्य टप्प्यावरती येथे मात्र यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाज कुमार यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल अप्परकट केलाय, चेंडूला मात्र इनसाइड आउट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु हा बॉल निघून जाईल सरळ डीप पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर येणारा नेत्रदीपक फटका, चौकार. One bounce over the boundary. Once again, Vishwesh Patil show, चौकार. पहिल्या बॉलवरती विश्वेशला थांबून ठेवलं, दुसऱ्या बॉलवरती थांबून ठेवलं, परंतु विश्वेश थांबणाऱ्यातला खेळाडू नाहीये. लगातार 2 बॉलवरती त्याने आपली कल्पकता दाखवली आहे. 9 धाबा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ म्हणजे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेला अगदी शरीराच्या आणि तोंडाच्या जवळून जाणारा हा बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. डॉट बॉल आलाय. डॉटच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा थांबली आहे 9 धावसंख्येवरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती. या जोडीवरती मित्रमंडळी इकडे या सामन्याची दारोमदार राहील. आणखीन एक इनसाइड आउट हाय एल्बोच्या साहाय्याने हा फटका खेळलाय. याही वेळेला चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. आणखीन एक कणखर फटका, चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा टायगर लेन सासवणे संघाच्या धावफलकावरती लागल्यात. 13 धावा धावफलकावरती येतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अगदी जो महत्वपूर्ण गोलंदाज आहे, आपण नेहमी म्हणतो की जर तुम्ही झाडाच्या खोडावरती जर प्रहार केला तर तिथून झाड तोडलं जाऊ शकतं, आणि आता तेच केलंय. अगदी ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाच्या बॅकबोन वरती आपण पाहतोय हल्ला बोल केला आणि अगदी 3 चौकार
या षटकात आले. धावसंख्या मात्र 13 धावफलकावरती लागल्या. 13 रन्स विदाऊट लॉस आतापर्यंत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती यश आला. समोर ऋषभ साठी टाकलेला हा बॉल आडवा बॅटने हातोडा चालवलाय आणि आणखीन एक बॉल या षटकामधील येणारा पहिला ऋषभच्या बॅटमधून षटकार. मुळे दोघांनाही आपल्या कच्च्या पक्क्या दुवांचा खेळ माहिती आहे आणि तोच खेळ मैदानावरती होतोय. आणखीन एक स्ट्रोक इथे हवेत खेळलाय. समालोचन कक्षासमोर मांडला गेलेला स्ट्रोक समोर क्षेत्ररक्षक आहे. ट्रॅप रचलं होतं, जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये यावेळी ऋषभ शिल्डनकरला सापडवलाय. पहिले एक पकडले आपण एक ऍड केलं अशा केलं तरी चालेल. बघा आपण या अगोदर काय पाहिलं. आखो टप्प्याचा बॉल होता, त्याला ऋषभने मिड विकेट वरती मारलं, तिथे तो षटकार आला. परंतु त्यानंतरच्या बॉल वरती पुन्हा एकदा टप्पा बदलला. बॉल तोच होता परंतु टप्पा बदलला. या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला, तो मात्र मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या मध्ये टाकलेला बॉल त्याला ऑन साइड वरती मारलं. परंतु यानंतर मिडल स्टिक आणि ऑफ स्टिकच्या जरासा बाहेर पिच केलेला हा बॉल त्याला मात्र लॉंग ऑफ क्लिअर करत असताना मारण्याचा प्रयत्न होता. परंतु क्षेत्ररक्षक तिथे अडथळा म्हणून निर्माण झाला आणि झेल पकडला. फलंदाज क्रमांक पहिला ऋषभ मैदानाच्या बाहेर परतलाय. आता ऋषभ परतल्यानंतर धावसंख्या बनवायची असेल तर विश्वेश पाटील आणि त्याच वेळेला नवीन फलंदाज ओम याला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. ओमसाठी टाकलेला हा बॉल पंच मात्र नाखुश आहेत. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती, माफ करा 20 धावा धावफलकावरती. 20 पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर एक षटकार एक वाईड, आतापर्यंत 7 आल्यात. यावेळचा स्ट्रोक हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा संधी, शॉर्ट चान्स इकडे मात्र होता आणि तो शॉर्ट चान्स क्रिएट करणं खूप गरजेचं होतं. येथे मात्र रनआउटची अपील केली आहे. तिसऱ्या पंचांपर्यंत हा निर्णय जाईल कारण क्रुशल निर्णय. विकेट जर इथे गेली, 12व्या खेळाडूंना अलाउड नाहीये, विनंती करतोय. त्यामुळे आता बॅटर इथे ग्राउंड मध्ये म्हणजे फ्रेम मध्ये इन झालाय का हे नक्कीच इथे आपण जर पाहिलं तर पाहिलं जाईल. आणि फलंदाज इकडे OUT आउट. विश्वेश पाटीलचा खेळ इकडे मात्र संपलाय. फलंदाज क्रमांक दुसरा विश्वेशला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला जातोय. कम ऑन डीजे. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलाय. कुमार नाकवा धावतोय. जोपर्यंत बॉल अडवेल, फेकी करेल, पुन्हा एकदा 2 धावा या बॉल वरती भेटतील आणि 2च्या साह्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकते. धावफलकावरती आता
23 धावा होतात. 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या अगोदर मी म्हणत होतो आतापर्यंत कोणतीही विकेट आलेली नाहीये, परंतु त्याच वेळेला अगदी इथे ती विकेट जावी आणि संघ अडचणीत सापडावा असं दृश्य मैदानामध्ये घडलंय. महत्वपूर्ण 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर परतलेत. धावसंख्या 23 वरती आतापर्यंत पोहोचली आहे. 23. याही वेळेला फटका हवेत चाललाय, उडवलाय जरूर, परंतु कुमार नाकवा चेंडू खाली आणि तो चुकी करेल हे मात्र शक्य नाहीये. आणखीन एक फलंदाज आणि आणखीन एक हादरा या षटकामध्ये. 3 विकेट घेत असताना या षटकाचं मात्र आपण जर पाहिलं तर आता या षटकामध्ये धावा सुद्धा आल्यात आणि या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्यात. आखूट टप्प्याचा बॉल, आडवा बॅटने इकडे मात्र मारायचा प्रयत्न केला. आपल्या उंचीचा फायदा या बॉलवरती गोलंदाजाने घेतला. अगदी लेंथ बॉल म्हणजेच गुडलेन स्पॉटच्या थोडंसं मागे या बॉलला आपटलं होतं आणि या बॉलवरती आपण पाहतोय फक्त सिंगल खर्च केली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये 26 होत्या. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 24 राहिल्यात. म्हणजे 2 धावा आतापर्यंत बनवण्यामागे कमी राहिला. बॅटिंग करत असताना टायगर लेन सासवणे हा संघ. गोलंदाजी तर चांगलीच राहिली आहे मित्र म्हणेन इथे ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाची, कारण 2 षटकांमध्ये 24 धावा त्याने खर्च केल्यात. 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या माघारी परतलेत. त्यामध्ये पहिला फलंदाज ऋषभ, त्यानंतर विश्वेश आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओम, हे तिन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर परतले. तर नवीन 2 बॅटर आपण पाहतोय कपटीवती, सुशांत आणि समीर, हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कुमार नाकवा हे षटक मात्र घेऊन सज्ज झाला. कुमार नाकवाचा यावेळचा बॉल समोर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याने मात्र चुकी केली आहे आणि आता हा चौकार येईल, नशिबाचा चौकार. त्यात विनाशकाली विपरीत बुद्धी ज्याला आपण म्हणूया, कारण या चेंडूवरती विकेट सुद्धा येणं गरजेचं होतं आणि बॅटिंग करणाऱ्या संघासाठी धावा सुद्धा येणं गरजेचं होतं आणि ते झालंय. आता आणखीन एक चांगला स्ट्रोक, इनसाइड आउट मारलाय. डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक नाहीये आणि अशा वेळी हा बॉल इकडे मात्र चाललाय सरळ. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो चौकार. डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतोय.
म्हणजे क्षेत्ररक्षण आता या बॅट्समनसाठी सजवलं जात आहे. तशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने कट करत असताना यावेळचा फटका खेळलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव सुद्धा इथे मात्र कंप्लीट होत्या. जिथे एक मिळाली असते. आता मी तर म्हणेन नशिबाची साथ टायगर लेन्स सासवणे संघाला मिळाली आहे का? कारण धावसंख्येकडे आपण जर लक्ष टाकलं तर 34 धावा धावफलकावरती 34. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरं चालू आहे. या वर्षचा चांगला फटका आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून. हाय अँड हँडसम 6 रन. धावसंख्या या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय 40. 14 बॉल अजूनही विजयासाठी 28 ची गरज आहे. 14 बॉल 28 धाबा हे समीकरण. पुन्हा एकदा कुमार नाकवावरती ते आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये सुद्धा कुमारने धाबा खर्च केल्यात. आणखीन एक तडाखा इकडे मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक चाललाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. इट्स अ मॅक्सिमम. लगातार 2 बॉलवरती 2 चौकार. लगातार 2 बॉलवरती 2 षटकार. आतापर्यंत कुमार नकवा भरपूर धावा खर्च करणारा गोलंदाज राहिलाय. आणखीन आणखीन आया 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 और एक छक्का आया. 6 धावा. आता ते म्हणतात ना ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. क्रिकेट के बीच मैदान में आने वाली यही मुसीबतें बैटर समीर को बड़ा मजा देती है. जी कठीण परिस्थिती त्यांच्या समोर आली होती. माफ करा सुशांत याने मात्र बॅटिंग केली आहे. अगदी लगातार 3 बॉलवरती 3 षटकार आणि लगातार 2 बॉलवरती 2 चौकार. सुशांतच्या बॅटचा हा खेळ सुशांतचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मागवती सज्ज झाला आहे. परंतु या वेळचा बॉल इथे मात्र आपण जर पाहिलं तर डेट बॉल ची घोषणा इकडे केली जाते. कारण रनअप मध्ये अडथळा. आता जर आपण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा अजूनही बनवायच्यात 12 बॉल मध्ये. बावन्न धावा धावफलकावरती लागल्यात 52. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे 12 बॉल मध्ये. या वेळचा चेंडू बॅट अँड पॅड मध्ये टाकलाय. हलक्या हाताने ग्लान्स केले या बॉलला. डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल एक धाव जिथे होती तिथे दुसरी सुद्धा मिळाली आहे. म्हणजे थोडस खराब क्षेत्ररक्षक डीप मध्ये होत आहे. 2 धावा मिळाल्यात. 2च्या सहाय्याने समीकरण पुन्हा एकदा चेंज होते. 54 धावा धावफलकावरती 54 लॉस ऑफ 3 विकेट्स. टायगर लेन्स सासवणे हा संघ प्रथमतः आपण जर पाहिलं तर त्याने फिल्डिंग स्वीकारली. 68 धावा बनवायच्यात. आतापर्यंत 54 बनवल्यात. विजयासाठी अजूनही लक्ष टाकलं तर येणारे 10 बॉल माफ करा 11 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. आखो टप्प्याचा बॉल परंतु इथे पंच वळालेत कारण सांगतायत हा चेंडू वाईड आहे. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल. आणखीन एक धाव इकडे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केली जाते. ज्या मिसफिल्ड झाल्यात ज्या कॅश ड्रॉप झाल्यात त्या कॅश ड्रॉप आता मित्र म्हणेन अंगलटी आल्यात. आणि त्याचमुळे ज्या काही धावा आहेत त्या इथे मात्र आपण जर पाहिलं तर समीर आणि सुशांतने बनवल्यात. समीरच्या बॅटमधून आतापर्यंत 2. त्याच वेळेला सुशांतच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 29 धावसंख्येचा खेळ आतापर्यंत त्याने केला. 6 बॉल मध्ये
7 बॉलमध्ये 29 धावा आतापर्यंत सुशांतने बनवल्यात आणि ती गरज होती आणि ती गरज त्याने तिकडे दाखवली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. या वेळचा बॉल पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील केली जाते, परंतु ही अपील का फेटाळली हे सुद्धा यानंतर सांगेन, कारण बॉलचा इम्पॅक्ट त्याच वेळेला त्याचा टप्पा अगदी आउटसाइड पिचिंग या बॉलची जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याचमुळे फिनिशिंग सुद्धा आपण जर पाहिली तर यष्ट्यांना सोडणारी. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे ही अपील मात्र फेटाळले. लेग बिफोर द विकेटची ही अपील होती आणि या चेंडूवर मागच्या चेंडूवरती आपण पाहतोय लेग बायची ती सिंगल मिळाली आहे. यावेळचा बॉल सोडून दिलाय. चाललंय काय मैदानावरती हेच माहित नाहीये, परंतु यासीन मर्चंट सरांच्या भाषेमध्ये आपण पाहिलं, गलती करो गलतियां करो पर एक गलती बार बार मत करो, हेच मात्र मी म्हणेन. कारण या तुमच्या चुका तुम्हाला पराभवाच्या छायेत नेऊ शकतात आणि ते आता दृश्य आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती 57. अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस हा ही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सुशांतच्या बॅट मधून लगातारचा चौथा षटकार येथे सुशांतच्या बॅटमधून आलाय. कालच्या दिवसामध्ये मिरज घरजचा शो पाहिला होता, आज सुशांतचा शो आपण पाहतोय. हलक्या हाताने फटका खेळलाय. यावेळी आपण पाहतोय सिंगल नक्की घोषित क्षेत्रात जाईल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती आपण पाहतोय धावा मात्र आता जात आहेत 64च्या घरात. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. आठ बॉल आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय. सेन्सिबल खेळ आणि हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आता सुशांतला माहित आहे हा सामना इथे षटकार नव्हे तर सिंगल डबलने जिंकला जाऊ शकतोय आणि त्याचमुळे आलेली ही डबल धावसंख्येमध्ये भर टाकून चालली आहे. शेवटचा बॉल या षटकातील येणं बाकी आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 66च्या घरात येथे मात्र पोहोचल्या. 66 विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आणि हा सामना मात्र मोठ्या फटक्याने फिनिश करण्याचा प्रयत्न इथे राहिला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि हा सामना इथे टायगर लेन सासवणे या संघाने जिंकलाय. बलाढ्य अशा ज्ञानेश्वर माऊली सासवणे या संघाला पराभवाच्या छायेत ढकललं आणि तिसऱ्या फेरीपर्यंत हा प्रवेश आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टायगर लेन सासवणे संघाचा पाहायला मिळतोय. विनंती करतोय गावदेवी रांजणपाडा संघ, आपण कॅप्टन पाठवायचा मिरज. वैयक्तिक 11 बॉल मध्ये 40 धावसंख्येची खेळी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सुशांतने केली. तब्बल 4 बॉल मध्ये 4 षटकार, 2 बॉल मध्ये 2 चौकार येथे राहिले आणि हा सामना आपण पाहतोय आपल्या संघासाठी त्याने फिनिश केला.